होतोय इथे आधी आपण टाकलं लसूण, लसूण नंतर टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी, थोडंसं जिरं, तेल खाली वितळते ह्याच्यावर, लसूण छान खरपूस परतून द्यायचा, लसूण मोहरी जिरं छान त्यामध्ये तडतडून द्यायचं, कारण नंतरच्या गोष्टी पटपट होतात म्हणून आधी लसणाला वेळ लागतो म्हणून आधी लसूण टाकतो, मग जिरे मोहरी टाकते, लसूण खरपूस होईपर्यंत जिरे मोहरी पण टाकते, त्यानंतर थोडीशी त्यातला थोडा लसूण मी ठेवलाय, थोडीशी लाल मिरची पण ठेवणार, वरून कोथिंबीर घालायची, अद्रक मात्र आत्ता घालून टाकायचं सगळं, हलव, कढीपत्ता बारीक चिरलेला कढीपत्ता, म्हणजे तो असा मोठा मोठा कधी काढला जातो, हलवत राहायचं एकसारखं, म्हणजे सगळीकडून रंग एकसारखा येतो. आता सगळं छान परतून झालं की मग घालायचं याच्यावरती आपल्याला हिंग, त्यानंतर हळद, हिंग लागणार आहे परत, हिंग हळद घातली, लाल मिरची पावडर, म्हणून मिरचीचं प्रमाण ठरवायचं बरं का किती घालतोय ते, कसुरी मेथी, पाणी त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, पहिलं थोडं पाणी यात साधं घालायचं थोडंसं, असं झालं की त्या मिरचीचा रंग छान येतो कुठल्याही भाजीवर, हे घालून आता सगळी डाळ घालून टाकायची, त्यात डाळ होत नाही, पळीधर तिथे पळीधर खाली पळीवर होत, तरी अशी धरायची आणि त्याच्यावर ओतायचं म्हणजे ते उडत नाही, त्यामध्ये आता पाणी घाल, आधी हलवून घे कढईत आणि नंतर ते क्लीन कर, किती आहे पाणी, हो घालून बस 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 आमच्या बस पाणी बस वाटलं ते, हॅलो आधी होऊ दे, मिक्स होऊ दे सगळं, गॅस मोठा कर थोडासा, थोडीशी कोथिंबीर, गूळ तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका, पण थोडासा गूळ घातल्याने ना टेस्ट खूप छान येते, गोड होत नाही, मीठ आधी घातलं नाही ना अजिबात नाही, घालते पाणी, ते मोठं हे घे झालं त्याने बरं पडतं वर उचलायला, पाणी कमी झालंय का खूप आहे ना, डाळ चांगली शिजली,